मला जर कोणी माझ्याकडे आलं आणि असं विचारलं की उर्मिला तुला सगळ्यात इम्पॉर्टंट काय वाटतं व्हेन इट कम्स टू लुक, तर मी असं सांगेन केस. मी खूप मुलींना असं बघितलेलं आहे की छान स्किन असते किंवा मेकअप सुद्धा बऱ्याचदा केलेला असतो, साडी आणि काय काय दागिने आणि खूप खूप हे. केस झोपेतून उठून शेवटचा कंगवा कधी लावलाय किंवा आता आज पण मी तशीच आहे बरं का, पण आहे ना कर्ल्स आहेत काहीतरी, सम सम मेहनत म्हणजे. पण एक एक जस्ट एक छोटासा ब्लॅक हेअर बँड आणि धुतलेलं नाहीयेत, पटकन 2-3 पार्टिशन केलं, बांधलं, एक छोटीशी फ्रॉकला शोभणारी शेंडी केली, संपलं. असं वाटतं खूप मेहनत घेतली, खूप तयार झालोय. काहीच तयार नाही झालेलो, जस्ट हेअरस्टाईल बदलली. भांग बदलून बघा, काहीतरी ठेवण बदलून बघा. दरवेळी आंबाडा घालत असाल तर ओपन ठेवा, हाफ टाईड अप करा. पार्टिशन्स मी म्हटलं तसं भांग बदलून वेगवेगळ्या पद्धतीने ट्विस्ट करून बघा. केस जेव्हा तुम्ही नीटनेटके करता, इव्हन डर्टी हेअर लुक नावाचा प्रकार असतो तो पण तुमच्याकडे असायला हवा. येस, जेव्हा आपले केस धुतलेले नसतात अशा वेळेला चप्पट केसांची हेअरस्टाईल जी फेमस झाली, माय गॉड, पुल्ड बॅक, स्लीक बन, स्लीक पोनीटेल्स जे आता इन आहे. मला असं होतं तेल लावल्यावर ते लहानपणापासून आमच्या आयांनी आम्हाला असंच बनवलेलं आहे, चापून चोपून सपाट. अजून एक केसांचं महत्व सांगते पटकन. आपण जेव्हा सॅड असतो किंवा आपल्याला असं वाटतं आयुष्यात काही बदल नाही होतंय किंवा काही चेंज नाही, तेच तेच चाललंय, तेव्हा आपण सुरुवात करतो ही छोटीशी गोष्ट तरी माझ्या कंट्रोलमध्ये, ब्लडी मी हे करणारच असं म्हणून आपण जातो आणि केस कापून येतो. हे जे नंतर बऱ्याचदा पश्चातापही होऊ शकतं की एवढे छोटे का कापले, जास्त केस कापून आलो आपण वगैरे वगैरे होऊ शकतं किंवा काय वेगळाच रंग लागला गेलाय वगैरे वगैरे. पण केस जेव्हा आपण कापून येतो, कलर करून येतो किंवा कापून येतो हेअरस्टाईल्स, आपण पूर्ण वेगळी व्यक्ती दिसायला लागतो आणि हे आपल्याला कुठेतरी माहिती आहे. म्हणूनच आपल्याला जेव्हा डल वाटतं ना आयुष्यात, तेव्हा लोक खूप वेळा मेकओव्हरच्या नावाखाली जाऊन फक्त केस कापून येतात आणि आपण वेगळे दिसायला लागतो.